लर्न एन्जॉय विथ जे या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. TET आणि CETसाठी मानसशास्त्र या विषयावरील 30 PYQ आपण अभ्यासणार आहोत. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मानसशास्त्राच्या आणखी एका महत्त्वाच्या विषयावर आज आपली PYQ आपण घेत आहोत. पहिला प्रश्न आहे, शैक्षणिक मानसशास्त्रातील प्रयोगात्मक पद्धती वापरताना खालीलपैकी कोणत्या घटकावर प्रयोगकर्त्याचं थेट नियंत्रण नसते, परंतु त्याचा प्रयोगाच्या अंतिम निष्कर्षावर परिणाम होऊ शकतो? आश्रित चल, स्वतंत्र चल, बाह्य चल आणि नियंत्रित चल. पर्याय क्रमांक C बाह्य चल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याचं कारण काय? बाह्य चलावर प्रयोगकर्त्याचं पूर्ण नियंत्रण नसले तरी ते आश्रित चलावर परिणाम करू शकतात, म्हणून त्यांना नियंत्रित करणे कठीण असते. म्हणून प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे बाह्य चल. दुसरा प्रश्न बघा, एक संशोधक विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या सवयी आणि त्याचा परीक्षेतील गुण यामधील संबंध शोधण्यासाठी सहसंबंधात्मक पद्धत वापरतो. जर त्याला R बरोबर वजा 0.85 असा सहसंबंध मिळाला तर याचा अचूक अर्थ काय? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बघा, अभ्यासाच्या सवयीमुळे गुण कमी होत आहेत हे यावरून सिद्ध होते. अभ्यासाच्या सवयी आणि गुणांमध्ये तीव्र नकारात्मक सहसंबंध आहेत, म्हणजेच अभ्यासाचे तास वाढल्यास गुण कमी होतात. आणि C बघा, दोन्ही घटकामध्ये कोणताच लक्षणीय संबंध नाही कारण मूल्य ऋण आहे. हा एक सकारात्मक आणि आदर्श सहसंबंध आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक B, अभ्यासाच्या सवयी आणि गुणांमध्ये तीव्र नकारात्मक सहसंबंध आहे, म्हणजेच अभ्यासाचे तास वाढल्यास कमी गुण होतात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण ऋण चिन्ह नकारात्मक संबंध दर्शवते आणि 0.85 हे मूल्य तीव्र सहसंबंध दर्शविते, म्हणून पर्याय क्रमांक B योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा, स्ट्रक्चरलिझम संप्रदायामध्ये विल्यम वुंट यांनी विकसित केलेली आत्मनिरीक्षण पद्धत ही खालीलपैकी कोणत्या कारणामुळे आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्रात पूर्णपणे शास्त्रीय मानली जात नाही? तर या ठिकाणी पर्याय आपल्याला दिलेले आहेत. या पद्धतीमुळे मेंदूच्या रचनेला हानी पोहोचते, हे उत्तर होऊ शकत नाही. या पद्धतीमध्ये कोणत्याही उपकरणाचा वापर केला जात नाही. त्यानंतर C बघा, ही पद्धती अत्यंत व्यक्तिनिष्ठ असून तिच्या निष्कर्षाचे पुनरुत्पादन किंवा पडताळणी करणे अशक्य असते. हेच या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक C, ही पद्धती अत्यंत वस्तुनिष्ठ असून तिच्या निष्कर्षाचे पुनरुत्पादन किंवा पडताळणी करणे अशक्य असते. कारण आत्मनिरीक्षणात व्यक्ती स्वतःच्या मानसिक स्थितीचे वर्णन करते, ज्यामुळे इतर कोणालाही त्याची वस्तुनिष्ठ पडताळणी करता येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चौथा प्रश्न बघूया आपण. एका वर्गातील अत्यंत आक्रमक वर्तन करणाऱ्या विशिष्ट विद्यार्थ्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि त्याच्या वर्तनामागील कौटुंबिक व सामाजिक कारणांचा शोध घेण्यासाठी कोणती पद्धती सर्वात प्राधान्याने वापरली पाहिजेत? प्रायोगिक पद्धत, जीवनवृत्तांत पद्धत, व्यक्ती इतिहास पद्धत, सांख्यिकी पद्धत आणि तुलनात्मक पद्धत. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक B, जीवनवृत्तांत पद्धती किंवा व्यक्ती इतिहास पद्धती. आता याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे केस स्टडी पद्धतीमध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, समस्येचा किंवा घटनेचा ऐतिहासिक आणि सद्य परिस्थितीतील संदर्भातून सखोल अभ्यास केला जातो, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक B, जीवनवृत्तांत पद्धती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 5वा प्रश्न बघा, निरीक्षण पद्धतीमध्ये जेव्हा निरीक्षण केले जाणारे लोक किंवा विद्यार्थी यांना हे माहीत असते की त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे, तेव्हा त्यांच्या मूळ वर्तनात कृत्रिम बदल होतो. मानसशास्त्रात या प्रभावाला काय म्हणतात? तर याला 4 प्रभाव दिलेले आहेत. बघा तुम्ही, हॉथॉर्न प्रभाव, हॅलो प्रभाव, पिग्मॅलियन प्रभाव आणि प्लेसिबो प्रभाव. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, हॉथॉर्न प्रभावामुळे व्यक्तीला आपण निरीक्षणाखाली आहोत याची जाणीव झाल्यावर ती आपलं नैसर्गिक वर्तन बदलून अधिक चांगलं वर्तन करण्याचा प्रयत्न करते, म्हणून पर्याय क्रमांक A, हॉथॉर्न प्रभाव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न बघूया आपण. विकासात्मक मानसशास्त्रात समकालीन पद्धती वापरण्याचा मुख्य फायदा कोणता असतो, जो दीर्घकालीन पद्धतीच्या तुलनेत अधिक सोयीस्कर बनवतो? 4 पर्याय बघा. यात एकाच मुलाच्या जन्मापासून ते प्रौढावस्थेपर्यंतच्या विकासाचा अचूक आलेख मिळतो. त्यानंतर या पद्धतीमध्ये बाह्य चलाचे नियंत्रण करणे अत्यंत सोपे असते. C, यात वेगवेगळ्या वयोगटातील मुलांचा एकाच वेळी अभ्यास केला जात असल्याने वेळ आणि पैशाची मोठी बचत होते. आणि शेवटचं, यात नमुना गळती होण्याची शक्यता कमी असते. पर्याय क्रमांक C,
हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता त्याचं कारण काय? समकालीन पद्धतीत एकाच वेळी विभिन्न किंवा भिन्न वयाच्या वेगवेगळ्या गटाचं निरीक्षण केलं जातं, ज्यामुळे अनेक वर्ष थांबावं लागत नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी, यात वेगवेगळ्या गटातील मुलांचा एकाच वेळी अभ्यास केला जात असल्याने वेळ आणि पैशाची मोठी बचत होते. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या अभ्यास पद्धतीला नैसर्गिक परिस्थितीतील नियंत्रणमुक्त पद्धती असे म्हटले जाते, जिथे संशोधक घटनेत कोणताही हस्तक्षेप न करता केवळ नोंदी ठेवतो? 4 प्रश्न आहे. प्रश्नावली पद्धती, मुलाखत पद्धती, नैसर्गिक निरीक्षण पद्धती आणि 4था आहे प्रयोगशाळा पद्धती. तर पर्याय क्रमांक सी बघा, नैसर्गिक निरीक्षण पद्धती. आता नैसर्गिक निरीक्षण पद्धतीत काय होतं, तर या ठिकाणी प्राणी किंवा मानव त्यांच्या नैसर्गिक वातावरणात कसे वर्तन करतात याचा कोणताही हस्तक्षेप न करता अभ्यास केला जातो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर नैसर्गिक निरीक्षण पद्धती हेच योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न बघा. मानसशास्त्रीय संशोधनात विश्वसनीयता या संकल्पनेचा अचूक अर्थ काय आहे? पर्याय बघा. चाचणी किती सोप्या भाषेत तयार केली आहे हे तपासणे होय. चाचणीमध्ये वैयक्तिक पूर्वग्रहाचा अभ्यास असणे होय. त्याच्यानंतर सी बघा. चाचणी ज्या उद्दिष्टासाठी तयार केली आहे नेमके तेच उद्दिष्ट ती मोजत आहे की नाही हे तपासणे होय. आणि डी, विशिष्ट चाचणी वेगवेगळ्या वेळी किंवा वेगवेगळ्या परीक्षकांनी घेतली तरी निकालामध्ये कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी हे तफावत येत नाही, तर येणारी सातत्य किंवा स्थिरता होय. तर या ठिकाणी योग्य पर्याय हे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 9 कडे. शैक्षणिक मानसशास्त्रात गाल्टन यांनी लोकप्रिय केलेली प्रश्नावली पद्धत वापरताना उद्भवणारी सर्वात मोठी मर्यादा कोणती? तर या ठिकाणी पर्याय दिलेले आपल्या पुढे. ही पद्धती अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ असते. या पद्धतीद्वारे एकाच वेळी मोठ्या जनसमुदायाकडून माहिती गोळा करता येत नाही. सी बघा. या पद्धतीचा वापर केवळ निरक्षर लोकांवर केला जाऊ शकतो. आणि डी, उत्तरदाते स्वतःची खरी प्रतिमा लपवून सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य किंवा खोटे प्रतिसाद देण्याची शक्यता असते. तर या ठिकाणी ही एक मर्यादा त्याच्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक डी जो आहे ते उत्तरदाते स्वतःची खरी प्रतिमा लपवून सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य किंवा खोटे प्रतिसाद देण्याची शक्यता असते. असं होतं प्रश्नावलीमध्ये व्यक्ती सामाजिक दबावापोटी किंवा चांगले दिसण्याच्या इच्छेपोटी अनेकदा चुकीची उत्तरे देतात, ज्याला सोशल किंवा ज्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो तर बघा आपल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे त्याला आपण मोठी मर्यादा येते त्याला, किंवा तो खोटंही बोलू शकतो कारण चांगलं दिसण्यासाठी. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. सर्वांना प्रश्न समजला असेल, उत्तर समजलं असेल. पुढे जाऊया. 10वा प्रश्न बघा. निरीक्षण पद्धतीचा एक प्रकार असलेल्या सहभागी निरीक्षण पद्धती बाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? त्या ठिकाणी निरीक्षण पद्धतीबाबत 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत. त्याबद्दल कोणतं सत्य आहे ते बघूया. यात केवळ व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून निरीक्षण केले जाते. निरीक्षक समूहापासून दूर राहून केवळ एकतर्फी काचेच्या मागे बसून निरीक्षण करतो. निरीक्षक स्वतः त्या समूहाचा किंवा उपक्रमाचा एक भाग बनून अंतर्गत व्यक्ती म्हणून निरीक्षण करतो. या पद्धतीत व्यक्ती स्वतःच्या मानसिक स्थितीचे अवलंबन करतो. डी तर होणार नाही. पर्याय क्रमांक सी बघा. निरीक्षक त्या समूहाचा किंवा उपक्रमाचा एक भाग बनून अंतर्गत व्यक्ती म्हणून निरीक्षण करतो. आता जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सहभागी निरीक्षक पद्धती, म्हणजे तो स्वतः सहभागी होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण सहभागी निरीक्षकामध्ये संशोधक स्वतः त्या संस्कृतीचा किंवा गटाचा सदस्य बनून जवळून माहिती मिळवतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 11वा प्रश्न बघूया आपण. शैक्षणिक मानसशास्त्रात क्लिनिकल पद्धती किंवा निदानात्मक पद्धती प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरते? तर या ठिकाणी बघा पर्याय. वर्गातील सामान्य किंवा सरासरी प्रगती असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, केवळ उच्च बुद्ध्यांक असणाऱ्या बालकांच्या संशोधनासाठी, तीव्र वर्तणुकीच्या समस्या किंवा मानसिक अपसमायोजन असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आणि चौथा जो डी पर्याय आहे शाळेतील क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी. तर डी तर होणार नाही. तर या ठिकाणी सी मात्र याचं योग्य उत्तर आहे. तीव्र वर्तणुकीच्या समस्या किंवा मानसिक
अपसमायोजन असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण क्लिनिकल पद्धत ही प्रामुख्याने अपसामान्य, विचलित किंवा गंभीर मानसिक समस्या असलेल्या बालकांच्या निदानासाठी व उपचारासाठी वापरली जाते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. प्रायोगिक पद्धतीमधील नियंत्रित गट ची मुख्य भूमिका काय असते? प्रयोगादरम्यान सर्व बाह्य चलांना नियंत्रण करणे, प्रयोगाचा खर्च नियंत्रित ठेवणे, फक्त कठीण आणि आक्रमक विद्यार्थ्यांना प्रयोगापासून दूर ठेवणे आणि प्रायोगिक गटात केलेल्या बदलांचं परिणाम मोजण्यासाठी एक आधारभूत मानकीकरण प्रदान करणे. तर डी जे आहे, डीच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता त्याचं कारण काय? प्रायोगिक गटात जे असतं या ठिकाणी नियंत्रित गटाला सामान्य स्थितीत ठेवलं जातं, जेणेकरून प्रायोगिक गटात स्वतंत्र चलामुळे झालेला बदल अचूकपणे तुलना करून मोजता येतो. म्हणून पर्याय क्रमांक डी, प्रायोगिक गटात केलेल्या बदलांचं परिणाम मोजण्यासाठी एक आधारभूत मानकीकरण प्रदान करणे हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया. 13वा प्रश्न बघूया. संशोधक जेव्हा संशोधक एखाद्या विशिष्ट सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यावर वर्षानुवर्ष, उदाहरणार्थ वय 5 ते वय 25 त्याच्या बुद्धिमापन चाचण्यांची पुनरावलोकन करतो, तेव्हा त्या पद्धतीला काय म्हणतात? तर सहज याचं लक्षात येतं, याला दीर्घकालीन पद्धती म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी आडवा छेद पद्धती, प्रायोगिक पद्धती, ऐतिहासिक पद्धती होणार नाही, दीर्घकालीन पद्धती आहे. कारण दीर्घकालीन पद्धतीमध्ये एकाच व्यक्ती किंवा समूहाचा प्रदीर्घ काळानुसार होणारा विकास आणि बदल यांचा वेळोवेळी अभ्यास केला जातो. म्हणून दीर्घकालीन पद्धती हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 14वा. मुलाखत पद्धतीमध्ये पूर्वग्रहविरहित माहिती मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणती रचना सर्वात श्रेष्ठ मानली जाते? फक्त मुक्त मुलाखत, अनौपचारिक मुलाखत, रचनाबद्ध मुलाखत आणि तणावपूर्ण मुलाखत. तर या ठिकाणी रचनाबद्ध मुलाखत हा पर्याय सगळ्यात योग्य आहे. रचनाबद्ध मुलाखतीमध्ये प्रश्न आणि त्याचा क्रम आधीच ठरलेला असतो, ज्यामुळे मुलाखतकाराच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा किंवा पूर्वग्रहाचा त्यावर अजिबात परिणाम होत नाही, निष्कर्षावर परिणाम होत नाही. म्हणून रचनाबद्ध मुलाखत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न 15 कडे. शैक्षणिक मानसशास्त्राची ऐतिहासिक पद्धती, हिस्टॉरिकल मेथड वापरताना खालीलपैकी कोणत्या साधनाची प्रामाणिकता तपासण्यासाठी बाह्य टीका केली जाते? 4 पर्याय आहेत आपल्यासमोर. भविष्यातील शैक्षणिक धोरणाचा अंदाज लावणे, त्यानंतर संशोधकाच्या स्वतःच्या पूर्वग्रहाची चाचणी घेणे, दस्तऐवज किंवा हस्तलिखिताची मौलिकता आणि ते अस्सल आहे की नाही हे तपासणे, आणि डी दस्तऐवजातील मजकुराचा अंतर्गत अर्थ आणि सत्यता तपासणे. तर या ठिकाणी पर्याय सी मात्र योग्य पर्याय आहे. दस्तऐवज किंवा हस्तलिखिताची मौलिकता आणि ते अस्सल आहे की नाही हे तपासणे. कारण बाह्य टीका ही दस्तऐवजाच्या प्रत्यक्ष स्वरूपावर, कागदावर, शाईवर आणि लेखकाच्या काळाच्या पडताळणीशी संबंधित असते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, दस्तऐवज किंवा हस्तलिखिताची मौलिकता आणि ते अस्सल आहे की नाही हे तपासणे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा. एक शिक्षक त्याच्या वर्गात कृती संशोधन पद्धतीचा वापर करतो. या पद्धतीचं मुख्य आणि तत्कालीन उद्दिष्ट काय असतं? तर आपण सर्व शिक्षक आहात, आपल्याला माहिती आहे. पर्याय क्रमांक सी बघा. वर्ग खोलीतील किंवा शाळेतील स्थानिक किंवा तत्कालीन समस्यावर त्वरित व्यावहारिक तोडगा काढणे किंवा शोधणे हेच आपलं त्या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट असतं. म्हणून बाकीचे पर्याय आपण न बघता बघा शिक्षकाच्या वेतनामध्ये वाढ करणे, सुचवणे हेच काही योग्य नाही. पर्याय क्रमांक सी या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, कृती संशोधन हे शिक्षकाने स्वतःच्या अध्यापनातील किंवा वर्गातील दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी तातडीने राबवलेलं संशोधन असतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी याचं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. मानसशास्त्रीय चाचण्यांच्या संदर्भात वैधता ही संकल्पना काय दर्शवते? चुकूनही वैधता म्हणजे या ठिकाणी वेळेचा संबंध लावू नका. चला या ठिकाणी बघा 4 पर्याय आपण वाचून घेऊया. चाचणीच्या गुणामध्ये वेगवेगळ्या परीक्षकाकडून तपासणी केल्यावरही समानता राहणे. चला पुढचं बघूया. 2 नंबर. चाचणी नेमकी त्याच घटकाचे किंवा कौशल्याचे मापन करते ज्याच्यासाठी तिची निर्मिती केली गेली आहे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तरी आपण पुढचे पर्याय बघा. चाचणी केवळ हुशार विद्यार्थ्यांनाच ओळखू शकते की नाही हे तपासणे. चाचणी किती गुणांची आहे आणि ती किती वेळात सोडवता येते. बघा वेळेचा संबंध लावू नका. बरेच जण या ठिकाणी गोंधळ करतील, कारण आपल्याला रिचार्ज मारायची व्हॅलिडिटी आपल्या डोक्यात असते, है की नाही. व्हॅलिडिटी म्हणजे वेळ, ती अजिबात लावू नका. तर पर्याय क्रमांक बी
या ठिकाणी पर्याय क्रमांक बी जो आहे ते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चाचणी नेमकी त्याच घटकाचे किंवा कौशल्याचे मापन करते ज्यासाठी तिची निर्मिती केली गेली आहे. हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण वैधता म्हणजे चाचणीच्या उद्दिष्टांची अचूकता. जर चाचणी गणिताची असेल तर ती गणिताचेच ज्ञान मोजायला हवी, भाषेचं नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. चला प्रश्न 18 बघा. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मानवी मनाच्या अचेतन भागाचा अभ्यास करण्यासाठी मनोविश्लेषण पद्धती विकसित केली? मनोविश्लेषण पद्धती म्हटलं की सिग्मंड फ्राइड आपल्या लक्षात ठेवायचं आहे. सिग्मंड फ्राइड यांनी मनोविश्लेषण संप्रदायाची स्थापना केली आणि मुक्त साहचर्य व स्वप्न विश्लेषण या पद्धती विकसित केल्या. म्हणून पर्याय क्रमांक बी सिग्मंड फ्राइड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा 19वा प्रश्न बघा. निरीक्षण पद्धतीत उद्भवणारा निरीक्षक पूर्वग्रह कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना सर्वाधिक प्रभावी ठरेल? आता 4 पर्याय आपल्या समोर आहेत. पर्याय वाचून घेऊ आपण अगोदर. निरीक्षणासाठी एकापेक्षा जास्त स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक करणे आणि त्यांच्या नोंदीची पडताळणी करणे. निरीक्षणाचा कालावधी कमी करणे. निरीक्षण केवळ प्रयोगशाळेतच करणे. विद्यार्थ्यांना आधीच सांगणे की तुमच्या प्रत्येक चुकीची नोंद ठेवली जाणार आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिला जो पर्याय आहे तो सर्वात पहिला पर्याय ठिकाणी लागू पडतो. निरीक्षणासाठी एकापेक्षा जास्त स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक करणे आणि त्यांच्या नोंदीची पडताळणी करणे. आता याचं कारण काय, तर अनेक निरीक्षकांच्या नोंदीमध्ये साम्य असल्यास वैयक्तिक आवडीनिवडीमुळे किंवा पूर्वग्रहामुळे होणाऱ्या चुका टाळता येतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 20वा प्रश्न बघा. मानसशास्त्रीय संशोधनात रेटिंग स्केल चा वापर करताना जेव्हा एखादा शिक्षक एका चांगल्या गुणांमुळे विद्यार्थ्याच्या इतर सर्व गुणांना उच्च श्रेणी देतो तेव्हा त्या त्रुटीला काय म्हणतात? म्हणजे आपल्याला असं वाटलं की एखादा विद्यार्थी मराठीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे किंवा एखादा विद्यार्थी खूप चांगलं काम करतो, याचा अर्थ सगळ्याच गोष्टीमध्ये चांगला आहे असं समजतो आपण आणि त्याला सगळ्या ठिकाणी चांगल्या उच्च श्रेण्या देतो. तर मग या त्रुटीला काय म्हणतात? तर या त्रुटीला म्हणतात हॅलो त्रुटी किंवा प्रभाव. हॅलोचा प्रभाव किंवा हॅलोची त्रुटी असं मानलं जातं. पर्याय क्रमांक पहिलाच, खालचा पर्याय मात्र योग्य नाही. हॅलो त्रुटी त्याला मानलं जातं. तर हॅलो प्रभावामुळे एखाद्या व्यक्तीच्या एका विशिष्ट पैलूचा किंवा गुणाचा प्रभाव मूल्यमापकाच्या संपूर्ण निर्णयावर पडतो. यालाच हॅलो त्रुटी असं म्हणलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न बघूया आपण. 21वा प्रश्नाकडे जाऊया. शैक्षणिक मानसशास्त्रात समाजमिती पद्धतीचा शोध खालीलपैकी कुणी लावला? ज्याचा वापर वर्गातील विद्यार्थ्यांमधील सामाजिक संबंध आणि गतिशीलता मोजण्यासाठी केला जातो. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते जे आता तुम्ही जर बघितलं, एडवर्ड थॉर्नडाईक होणार नाही, कार्ल रॉजर्स होणार नाही, फ्रान्सिस गाल्टन पण होणार नाही, जे.एल. मोरेनो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यांनी 1934 मध्ये समाजमिती पद्धती विकसित केली. आता समाजमिती पद्धती म्हणजे काय की ज्यामध्ये सोशिओग्राफद्वारे वर्गातील लोकप्रिय व उपेक्षित मुले ओळखली जातात. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही गोष्टी ओळखल्या जातात. काय की लोकप्रिय मुले कोणती आहेत आणि उपेक्षित मुले कोणती आहेत हे ओळखली जातात. म्हणून या ठिकाणी समाजमिती पद्धती म्हटलं की जे.एल. मोरेनो लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 22 कडे. प्रायोगिक संशोधनात डबल ब्लाइंड पद्धती वापरण्याचा मुख्य उद्देश काय असतो? तर बघा पहिला पर्याय बघा. प्रयोगकर्ता म्हणजे संशोधक आणि प्रयोगपात्र म्हणजे विद्यार्थी या दोघांचेही पूर्वग्रह आणि अपेक्षांचा प्रयोगाच्या निष्कर्षावर होणारा परिणाम रोखणे. त्याच्यानंतर प्रयोगाचा कालावधी निम्म्याने कमी करणे. प्रयोगासाठी लागणाऱ्या साहित्याची संख्या दुप्पट करणे. दृष्टीहीन विद्यार्थ्यावर विशेष प्रयोग करणे. बघा दृष्टीहीन वर ब्लाइंड आलेले आहे म्हणून या ठिकाणी मुद्दाम फसवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दृष्टीहीन शब्द टाकलेला आहे. चला तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे प्रयोगकर्ता आणि प्रयोगपात्र या दोघांचेही पूर्वग्रह आणि अपेक्षांचा प्रयोगाच्या निष्कर्षावर होणारा परिणाम रोखणे हेच याचा मुख्य उद्देश असतो. कारण डबल ब्लाइंड पद्धतीत कोणता कोणाला उपचार किंवा गट मिळाला आहे हे प्रयोग करणाऱ्याला किंवा प्रयोगात भाग घेणाऱ्या दोघांनाही माहीत नसते, ज्यामुळे वस्तुनिष्ठता राखली जाते. म्हणूनच याला डबल ब्लाइंड असं म्हटलं जातं. म्हणजे भाग घेणाऱ्याला माहीत नसतं आणि ज्याला प्रयोग करायचा आहे त्याला पण माहीत नसतं. प्रयोग करणाऱ्याला पण नाही आणि प्रयोगात भाग घेणाऱ्यालाही माहीत नसतं. म्हणून याला डबल ब्लाइंड असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न बघूया आपण. शैक्षणिक मानसशास्त्रात तौलनिक पद्धती वापरताना खालीलपैकी कोणती मुख्य काळजी संशोधकाने घेतली पाहिजे? चला पहिला, तुलना नेहमी भिन्न प्रजातीच्या प्राण्यांमध्ये केली पाहिजे, चुकीचं आहे.
त्यानंतर तुलना केले जाणारे दोन्ही गट केवळ एकाच मुख्य चलाव्यतिरिक्त इतर सर्व महत्त्वाच्या बाबतीत उदाहरणार्थ वय बुद्धिमत्ता समान असायला हवे. दोन्ही गटामध्ये फक्त हुशार विद्यार्थ्यांना समावेश असावा. कोणतेही सांख्यिकीय साधने न वापरता केवळ तोंडी निष्कर्ष काढावेत. तर पर्याय सी डी होणार नाही, ए पण होणार नाही. पर्याय क्रमांक बी हे मात्र होईल, कारण तुलना अचूक होण्यासाठी दोन्ही गटाचं मूळ गुणधर्म आणि पार्श्वभूमी समान असणं आवश्यक आहे, अन्यथा निष्कर्ष चुकीचे निघू शकतात. म्हणून पर्याय क्रमांक बी, तुलना केले जाणारे दोन्ही गट केवळ एकाच मुख्य चला व्यतिरिक्त इतर सर्व बाबतीत कसे असले पाहिजे, समान असाव्यास हवे. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. चला 24वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य प्रश्नावली पद्धतीपेक्षा मुलाखत पद्धतीला अधिक श्रेष्ठ आणि सखोल माहिती देणारे बनवतं? पहिला पर्याय, मुलाखतकार उत्तरदात्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली पाहून उपप्रश्नाद्वारे सखोल माहिती काढू शकतो. बरोबर आहे. मुलाखतीचे निष्कर्ष काढण्यासाठी कोणत्याही विश्लेषणाची गरज नसते. चूक. मुलाखतीमध्ये उत्तरदात्याला विचार करण्यासाठी खूप जास्त वेळ मिळतो. हे पण चूक. त्यानंतर मुलाखत पद्धत अत्यंत कमी वेळेत हजारो लोकांवर एकत्र वापरता येते. हे पण चूक आहे. पर्याय क्रमांक ए, मुलाखतकार उत्तरदात्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली पाहून उपप्रश्नाद्वारे सखोल माहिती काढू शकतो. कारण प्रत्यक्ष संवादामुळे मुलाखतीत लवचिकता असते आणि व्यक्तीच्या वर्तनाचं अमूर्त पैलूसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला टिपता येतात, जे प्रश्नावलीमध्ये शक्य नसतं. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघूया आपण. विकासात्मक मानसशास्त्रात सिक्वेशियन्स पद्धती ही खालीलपैकी कोणत्या दोन पद्धतीचं एकत्र संमिलन किंवा संकर आहे? तर या ठिकाणी प्रायोगिक पद्धती, ऐतिहासिक पद्धती, आत्मनिरीक्षण पद्धती, क्लिनिकल पद्धती, समाज मिती पद्धती आणि सांख्यिकीय पद्धती, आणि डी दीर्घकालीन पद्धती आणि समकालीन पद्धती. सगळ्यात शेवटचा पर्याय दीर्घकालीन पद्धती आणि समकालीन पद्धती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बघा, ह्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील अनेक लहान गटांचा काही ठराविक वर्षाच्या कालावधीसाठी सलग अभ्यास केला जातो. म्हणजे सगळ्या प्रकारच्या गटाचा यामध्ये समावेश असतो, अनेक वयोगटातील मुलांचा, ज्यामुळे दोन्ही पद्धतीचे तोटे कमी होतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघूया आपण. जेव्हा संशोधक आधीच गोळा केलेल्या सरकारी नोंदी, जनगणना अहवाल किंवा शालेय प्रगती पुस्तके यांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अभ्यास करतो, तेव्हा माहितीच्या या स्रोताला काय म्हणतात? तर याला दुय्यम स्रोत किंवा दस्तऐवजीकरण असं म्हणतात. म्हणून काल्पनिक स्रोत, प्राथमिक स्रोत, अवैध स्रोत हे तीनही पर्याय लागू होत नाही. पर्याय क्रमांक बी दुय्यम स्रोत हे जे पर्याय आहे, हाच पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. काही दुय्यम स्रोतामध्ये संशोधक स्वतः थेट माहिती गोळा करत नाही, तर तो दुसऱ्याने कुणीतरी आधीच गोळा केलेला अधिकृत माहितीचा वापर करून त्या ठिकाणी तो संशोधन करत असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न बघूया. 27वा प्रश्न बघा. शैक्षणिक मानसशास्त्रात प्रयोगात्मक पद्धती वापरताना यादृच्छिकीकरण का अनिवार्य मानले जाते? 4 पर्याय बघा. त्यामुळे प्रयोगाचा निकाल नेहमी संशोधकाच्या इच्छेनुसार येतो. नाही. बी बघा. त्यामुळे प्रायोगिक आणि नियंत्रित गटामध्ये विद्यार्थ्याची निवड करताना कोणत्याही वैयक्तिक पूर्वग्रह राहत नाही. दोन्ही गट सुरुवातीला समान क्षमतेचे बनतात. सी बघा. त्यामुळे प्रयोगशाळेतील स्वच्छता राखणे सोपे जाते. हे होणार नाही. त्यामुळे केवळ हुशार विद्यार्थ्यांनाच प्रयोगात प्राधान्य मिळते. हे पण नाही. पर्याय क्रमांक बी बघा. यादृच्छिक निवडीमुळे समूहातील, यादृच्छिकमध्ये रँडमली आहे की नाही, निवडीमुळे समूहातील प्रत्येक घटकाला निवड होण्याची समान संधी मिळते, ज्यामुळे बाह्य चलांचे नैसर्गिक नियंत्रण होते. म्हणून पर्याय क्रमांक बी. त्यामुळे प्रायोगिक आणि नियंत्रित गटामध्ये विद्यार्थ्यांची निवड करताना कोणताही वैयक्तिक पूर्वग्रह राहत नाही. दोन्ही गट सुरुवातीलाच समान क्षमतेचे बनतात. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 28. जेव्हा एखादा मानसशास्त्रज्ञ एखाद्या विद्यार्थ्याच्या विशिष्ट समस्येचे निदान करण्यासाठी प्रक्षेपण पद्धती म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह टेक्निक्स, उदाहरणार्थ शाईचे डाग दाखवणे वापरतो, तेव्हा या पद्धतीत मुख्य हेतू काय असतो? बघा, तर पर्याय बघा, आपण पर्याय वाचू. व्यक्तीच्या अंतर्मनात किंवा अचेतन मनात दडलेल्या गुप्त भावना, संघर्ष आणि इच्छांचा शोध घेणे, व्यक्तीची शारीरिक ताकद मोजणे, व्यक्तीला केवळ रंग ओळखा शिकवणे, व्यक्तीची गणिते सोडवण्यास गती तपासणे. होणार नाही. पर्याय क्रमांक ए. व्यक्तीच्या अंतर्मनात किंवा अचेतन मनात दडलेल्या सुप्त भावना, संघर्ष आणि इच्छाचा शोध घेणे. कारण प्रक्षेपण चाचण्यामध्ये अस्पष्ट उद्दीपके दिली जातात, ज्यावर व्यक्ती नकळतपणे स्वतःच्या अंतर्मनातील भावनांचं प्रक्षेपण करतं. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
पुढचा प्रश्न 29वा. शैक्षणिक मानसशास्त्रात निरीक्षण पद्धती यशस्वी करण्यासाठी खालीलपैकी कोणती अट सर्वात महत्त्वाची आहे? 4 पर्याय आहेत. निरीक्षण केवळ एकाच दिवशी आणि एकाच मिनिटात असावे. चूक. निरीक्षण हे पूर्वनियोजित, अगदी बरोबर. निरीक्षण हे पूर्वनियोजित, उद्दिष्टपूर्ण आणि वस्तुनिष्ठ नोंदीवर आधारित असावे. चला सी आणि डी बघूया. निरीक्षणात केवळ नकारात्मक वर्तनाचीच नोंद ठेवली पाहिजे. चूक. निरीक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांच्या समोर उभे राहून नोंदी कराव्यात. चूक. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी. उद्देश, जर आपण एखादा उद्देशहीन किंवा अचानक केलेलं निरीक्षण हे कधी शास्त्रीय ठरत नाही. त्यासाठी काय, कधी आणि कसं निरीक्षण करायचं याचं पूर्वनियोजन असलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक बी, निरीक्षण हे पूर्वनियोजित, उद्दिष्टपूर्ण आणि वस्तुनिष्ठ नोंदीवर आधारित असावे. हे पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न 30वा प्रश्न, शेवटचा प्रश्न. मानसशास्त्रीय अभ्यास पद्धतीमध्ये एक्स पोस्ट फॅक्टो किंवा घटनेतर पद्धती केव्हा वापरली जाते? बघा, घटनेतर म्हणजे घटना घडून गेल्यानंतर त्यालाच घटनेतर पद्धती म्हणतात. मग जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी शिक्षकांच्या अध्यापनात कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी होणार नाही. केवळ भविष्यकाळात घडणाऱ्या घटना, भविष्याचा विषयच नाही या ठिकाणी, आहे की नाही. अजून घटना घडलेलीच नाही, घटनेतर पाहिजे आपल्याला, भविष्यकाळाचा विषयच नाही. चला त्यानंतर सी, प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या प्राण्यावर प्रयोग करण्यासाठी, हे पण नाही. सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, जेव्हा घटना किंवा परिस्थिती आधीच घडून गेलेली असते आणि नैतिक किंवा व्यावहारिक कारणामुळे संशोधक त्यात स्वतः फेरफार करू शकत नाही. हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का, तर उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊया आपण. भूकंपाचा मुलांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम. येथे संशोधक स्वतः भूकंप घडवून आणू शकत नाही. तो केवळ घडून गेलेल्या घटनेचा या ठिकाणी फक्त प्रभाव तपासू शकतो. म्हणून या ठिकाणी या पद्धतीला घटनेतर पद्धती असं मानलं जातं. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लक्षात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण 30 प्रश्न घेतलेले आहेत. महत्त्वाचे 30 प्रश्न आहे. दिवसेंदिवस जी काठीण्य पातळी, जशी जशी परीक्षा जवळ येईल आपली, तसे तसे आपण जे काही TETचे, कारण TET ही जी परीक्षा असते CTETपेक्षा थोडी कठीण असते किंवा थोडं त्याची काठीण्य पातळी थोडी जास्त असते. म्हणून या ठिकाणी त्याच प्रकारचे प्रश्न आपण घेत आहोत. अगदी सोपे प्रश्न जर आपण घेतले तर त्या ठिकाणी असं नंतर तुम्हाला असं वाटेल की हे जे प्रश्न होते यात तर काहीच आलं नाही. म्हणून या ठिकाणी आपण जास्तीचं, कारण हे अवघड प्रश्न आहेत, या अवघड प्रश्नातून तुम्ही सोप्या प्रश्नाचं उत्तर अगदी आरामात देऊ शकता. कारण यामध्ये मानसशास्त्रातले जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी लावलेले शोध, ते सगळे प्रश्नामध्ये त्याचा उल्लेख या ठिकाणी होत आहे. तुम्ही बघितले असेल की आता प्रश्न जे आहेत मोठे मोठे होत चाललेले आहेत. म्हणजे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीला कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, स्पष्टीकरण आवडलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल, स्पष्टीकरण आवडलं असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. त्याच्यानंतर कमेंट्स अवश्य करा. चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर करा. म्हणजेच या अगोदरचे, आत्ताचे आणि नंतरचे भविष्यातले सर्व तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. विविध विषयावर आपण नुसतं केवळ हेच नाही तर इलेक्शनच्या विषयावर सुद्धा या ठिकाणी आपण विविध प्रकारचे व्हिडिओ घेत असतो. किंवा जे काही समस्या असतील, जे काही आरोग्याच्या समस्या असतील किंवा आरोग्यावर आधारित आणखी काही व्हिडिओ असतील ते सुद्धा आपल्या चॅनलला आपण अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी आता थांबतो. पुन्हा भेटण्यासाठी नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.